जय जय रघुवीर समर्थ श्रीमता दासबोध दशक 19 शिकवण नाम समास दुसरा विवरण निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ मागा बोलिले लेखन भेद आता एकात अर्थभेद नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे। शब्दभेद अर्थभेद मुद्राभेद प्रबंधभेद नाना शब्दाचे शब्दभेद जाणून पहावे। श्रीराम समर्थ श्री समर्थांनी दशक 19 शिकवण नाम आणि समास दुसरा विवरण निरूपण नाम या समासाचं विवरण आज आपल्याला करायचं आहे। समर्थ आपल्याला आज हे विवरण देत आहेत आणि समर्थांनी दशकाचं नाव ठेवलेलं आहे शिकवण नाम आणि समासाचं नाव आहे विवरण निरूपण नाम। विवरण केलेलं आहे समर्थांनी आणि म्हणून सुरुवातीला समर्थांनी जय केलेला आहे। जय जय रघुवीर समर्थ एकदा नव्हे तर दोनदा जय केलेला आहे। जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 19 शिकवण दिलेली आहे। दशक 19 मध्ये शिकवण सांगितलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात आहे की मागा बोलिले लेखन भेद। आता शिकवणीमध्ये काय काय येतं? आता शिकवण म्हटल्यावर काय आहे? लेखन आहे, वाचन आहे, संवाद आहे, सगळं काही त्याच्यामध्ये येतं आणि म्हणून समर्थ म्हणतात मागा बोलिले लेखन भेद म्हणजे मागच्या समासामध्ये समर्थांनी लेखन क्रिया निरूपण नाम दिलेलं होतं। आता एका अर्थभेद मग लेखनाच्या भेदाबद्दल मागे सांगितलेला आहे आणि आता समर्थ सांगतायत अर्थभेद ऐका नाना प्रकारचे संवाद समजून घ्यावे म्हणजे माणसाने नाना प्रकारचे संवाद हे समजून घ्यावे। आणि म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे जो विचार मांडलेला आहे त्याचा आज आपल्याला विचार पाहायचा आहे। विवरण निरूपण नाम या समासामध्ये केवळ फक्त किती ओवी सांगितलंय समर्थांनी? 23 ओवी दिलेल्या आहेत। ओवींची संख्या कमी आहे पण या ओवी कमी असल्या तरी या ओवींमध्ये सुद्धा समर्थांनी इतका अर्थ भरून ठेवलेला आहे की आपण जर तो वाचला तर असं लक्षात येईल की समर्थांनी स्वतःचं आत्मचरित्र या समासामध्ये मांडलेलं आहे। म्हणजे आयुष्य किती वर्षाचं आहे हे महत्त्वाचं नाही हो, आयुष्यामध्ये आपण कसे जगलो आहोत, काय काय केलं आहे, कोणत्या कोणत्या संकटांना आपण कसं सामोरं गेलं आहे हे सगळं समर्थ म्हणतात ते महत्त्वाचं आहे। जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघी 50 वर्ष आयुष्य जगले परंतु त्या 50 वर्षाच्या प्रत्येक वर्षाचा त्यांनी काय केलेला आहे? प्रत्येक वर्ष शिवाजी महाराजांनी उत्तमाचे घालवलेले आहे। प्रत्येक वर्षानुवर्ष त्यांचा दिवसाची योग्य अशी मांडणी सगळ्या पुस्तकामध्ये दिसते आहे। म्हणजे प्रत्येक दिवस त्यांनी जनतेच्या रक्षणासाठी खर्च केलेला होता आणि त्यांची कीर्ती जी होती ती महान होती। म्हणजे समर्थ म्हणतायत की लहान वर्षाचं आयुष्य म्हणजे कमी वर्षांचं जरी आयुष्य असलं तरी ते असे जगले की 100 वर्ष जगून सुद्धा आपण जे करत नाही आपल्याला जमणारच नाही, पण तरी सुद्धा समर्थ म्हणतात ते सद्गुरूंनी आपल्याला दाखवलेलं आहे। म्हणून समर्थ म्हणतात या समासामध्ये फक्त 23 ओवी आहेत पण ओवींकडे जाऊ नका। त्या ओवीमध्ये भरपूर सारा म्हणजे खूप असं काय लपलेलं आहे त्याचा अर्थ याच्यामध्ये लपलेला आहे आणि उत्तमोत्तम समर्थांनी याची मांडणी केलेली आहे आणि सगळा सार समर्थांनी याच्यामध्ये दिलेला आहे। आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की समर्थांच्या मनात काय आहे ते समर्थ या समासामध्ये सांगत आहे। समर्थांनी जणू आपलं अंतःकरण तिथे उलगडून सांगितलेलं आहे। त्यांच्या महंतांकडनं कोणकोणत्या अपेक्षा होत्या आणि ते समर्थ या ठिकाणी व्यक्त करतात आहे। समर्थांनी या ओवी लिहित असताना संघटन हा विषय काय डोळ्यासमोर ठेवलेला होता आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की लोकसंग्रहाची विलक्षण वेड समर्थांना होतं। लोकसंग्रह असला पाहिजे, विलक्षण वेड त्यांना होतं आणि म्हणून समाजामधील सज्जनांची संघटना झाली पाहिजे अशी समर्थांची तळमळ होती। समर्थांचा प्रचार महंत हा सद्गुरू संपन्न असला पाहिजे असा आग्रह होता आणि तो समाजाला कसा असला पाहिजे? आदर्श असला पाहिजे, समाजाने त्याच्याकडून आदर्श घेतला पाहिजे। जसे की छत्रपती शिवाजी महाराज त्यांची महती एवढी आहे की प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येत असते आणि ज्यावेळी त्यांची आठवण येते ज्यावेळी त्यांची आठवण येते त्यावेळी आपली छाती गर्वाने फुलून येते। कारण ते तेवढं ठेवलेलं आहे, तेवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं, त्यांनी तेवढं प्राप्त केलेलं
आहे आणि ते समर्थ म्हणतात आहे की ते समाजाला आदर्श आहेत. प्रत्येक पिढी न पिढी किती पिढ्या गेल्या आणि अजूनही किती जातील, परंतु छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक आदर्शच आहेत आणि तो आदर्श ते आदर्श आपल्या जवळ कायमचे राहणार आहेत. तो नुसता शब्दज्ञानी म्हणजे समर्थ म्हणतात जगाला आदर्श असला पाहिजे, समाजाला आदर्श असला पाहिजे, दिशादर्शक असला पाहिजे. समाजाला जर समाजामध्ये कोण चुकत असेल, आजूबाजूला कोण चुकत असेल तर त्याला दिशा दाखवणाराही पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात तो नुसता शब्दज्ञानी म्हणजे असता कामा नये, त्याच्यामध्ये क्रियाशीलता असली पाहिजे. क्रियेबरोबर तो प्रत्यक्ष अनुभूतीचा असा महंत असला पाहिजे. अनुमानाने न सांगता तो अनुभवाने सांगणारा असला पाहिजे असं समर्थ सांगतात. म्हणून समर्थांनी या विवरणामध्ये म्हटलेलं आहे ते आज काय म्हटलेलं आहे ते आज आपण पाहणार आहोत. मागा बोलिले लेखनभेद आता ऐका अर्थभेद, नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे. शब्दभेद अर्थभेद, मुद्राभेद प्रबंधभेद, नाना शब्दाचे शब्दभेद जाणून पहावे. म्हणजे समर्थ म्हणतात समर्थांनी मागे आपल्याला कसं लेखन करावं, रायटिंग स्किल म्हणजे समर्थांनी म्हटलेलं आहे की लेखन कसं असावं, लेखनामध्ये काय सुधारणा असाव्या आणि लेखन कसं असलं पाहिजे, आपल्या अक्षरांना कसं वळण असावं, त्याचं सगळं रायटिंग स्किल आपल्याला समर्थांनी मागच्या समासामध्ये शिकवली. आम्हाला शिकवत असताना समर्थ किती बारीक बारीक गोष्टी सांगतात आहे ते लक्षात घ्या. समर्थ म्हणतात आहे की तुम्हाला अर्थभेद कळला पाहिजे. नुसतं लिहून फायदा आहे का? नाही. नुसतं लिहून काहीही फायदा नाही. नुसतं पाठ करून सुद्धा चालणार नाही. त्या पाठ करण्यामागे अर्थ असला पाहिजे, त्याच्यातला अर्थ मतितार्थ आपल्याला कळला पाहिजे. त्याच्यामध्ये समर्थांना काय सांगायचं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. तसंच समर्थ म्हणतात माणूस बाहेरून सगळे सेम आहेत, अवयव सगळ्यांचे सेम आहेत. समर्थ म्हणतात सगळी माणसं सेम आहेत का? नाही. प्रत्येकाचं दुःख आहे, प्रत्येकाला वेगवेगळं दुःख आहे. माझं दुःख त्याच्यापेक्षा प्रत्येकाला वाटतं माझं दुःख हे त्याच्यापेक्षा अधिक आहे, पण जेव्हा का प्रत्यक्ष आपण त्याच्यामध्ये उतरतो तेव्हा वाटतं हे सद्गुरू राया मला जे दिलंयस ना ते दुःख माझं काहीच नाही, हे जे समोर मी बघतोय ना त्याच्यापेक्षा मुंगी एवढं माझं दुःख आहे. मग आपण त्यावेळी काय म्हणतो की आपल्याला मिळालं आहे त्याच्यात आपण सुखी समाधानी असलं पाहिजे. दुसऱ्याला बघून आपण कधीही आपली जळफळाट होता कामा नाही, कारण प्रत्येकाला प्रत्येकाचं असं समर्थाने दिलेलं आहे. आपण जर चांगले वागलो, चांगले जर राहिलो तर सद्गुरू आपली उभारणी करतातच आहे, आपल्याला सामर्थ्यही पुरवतात आहे. आणि सद्गुरू कृपेचं सामर्थ्य मिळाल्यानंतर आपल्याला अजून कशाचीही गरज नाही. मग समर्थ म्हणतात आहे की तुम्हाला अर्थभेद कळला पाहिजे. नुसतं लिहून फायदा नाही, नुसतं पाठ करून फायदा नाही, तो शब्दार्थ कोणता आहे तो कळला पाहिजे. म्हणजे जोपर्यंत शब्दशक्ती कळत नाही तोपर्यंत आपल्याला लेखकाच्या अंतःकरणामध्ये काय चालू आहे हे आपल्याला कळू शकणार नाही. तसा वक्ता बोलत असतो आणि बोलत असताना त्याच्या शब्दाच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती वापरल्यामुळे ती व्यंजना असते. म्हणजे अभिधा रक्षणा असेल, या सगळ्या शक्तींचा वापर करून वक्ता काय करत असतो, आपले विचार हे मांडत असतो, बोलत असतो आणि श्रोता ऐकत असतो. मग त्यावेळेस मात्र नाना प्रकारचे संवाद होतात. मग ते समर्थाने सांगितलेत कोणते शब्दभेद, अर्थभेद, मुद्राभेद, प्रबंधभेद, नाना शब्दांचे शब्दभेद जाणून घ्यावे. मग नाना प्रकारचे जे शब्दभेद, अर्थभेद हे सगळे आहे ते नाना प्रकारच्या शब्दांचे अर्थ एकच शब्द पण त्यांचे किती नाना अर्थ. एकच शब्द आहे पण त्यांचा अर्थ किती आहे, नाना अर्थ, नाना शब्द पण सगळ्यांचा अर्थ काय आहे, एकच आहे. अशा प्रकारे शब्द आम्हाला कळले पाहिजेत. जसं आपण म्हणतो आई, माता, जननी, माऊली हे सगळं येतं त्याच्यामध्ये. मग समर्थ म्हणतात त्यांचा अर्थ काय आहे, एकच आहे. कोण माता म्हणेल, कोण जननी म्हणेल, कोण माऊली म्हणेल. तसं समर्थ म्हणतात की श्रोत्यांना अनेकदा आशंका होतात, प्रश्न पडतात आणि त्यांची प्रत्युत्तरे आम्हाला देता आली पाहिजेत. वक्ता एवढ्या एखाद्यावर बोलत असतो, श्रोत्यांना अडचण येते, श्रोत्यांनी प्रश्न विचारला की वक्ता चिडचिड करतो. मग एकतर त्यांना तत्काळ उत्तर देता येत नाही हे त्यांचं कारण असावं, किंवा इतकी साधी गोष्ट सुद्धा श्रोत्यांना कळली नाही याचा संभ्रम पडावा. म्हणून समर्थ म्हणतात नाना आशंके प्रत्युत्तरे, नाना आशंका प्रत्युत्तरे, नाना प्रचित साक्षात्कारे, जेणे करिता जगदांतरे चमत्कारती.
मग आश्चर्य वाटलं पाहिजे श्रोत्यांना, वक्ता बोलत असताना त्यांना आश्चर्य वाटलं पाहिजे की एवढं सहजतेने कसं काय सांगितलं आहे यांनी, एवढं सहज उत्तर कसं काय देता आलं. म्हणून वक्ता हा दशसहस्रे असं म्हटलेलं आहे. सहज वक्ता मिळत नाही, वक्ता 10,000त एखादा असा वक्ता होतो. आणि मग असा वक्ता होण्यासाठी त्याच्याजवळ सगळं ज्ञान असलं पाहिजे, अर्थभेद असले पाहिजे, शब्दभेद कळला पाहिजे, व्याकरणाचं ज्ञान असलं पाहिजे. मग हे सगळं कोणाचं आहे. आणि एवढी हुशारी असून सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं सद्गुरूंचं सामर्थ्य असलं पाहिजे. सद्गुरू खंबीरपणे जर उभे असले आपल्या पाठीशी तर आपल्याला कशाचीही भीती नाही. बोलणारा कोण आहे? बोलविता धनी वेगळाची, म्हणजे धन्याचा तो माल, मीत वहमाल भार वाही. मग कोण आहे? कोण बोलतं आहे? कोण सांगतं आहे? कोणाला सुचतं आहे? मला काय माहीत नाही. हे सद्गुरू राया, हे काही मला माहीत नाही. जे आहे ते तुम्ही देता आहात. कुठून आठवतं आहे? कुठून कळतं आहे? कुठून बोलतो आहे? मला माहीत नाही. बोलविता धनी वेगळाची, म्हणजे तुम्ही बोलवणारे आहात, तुम्ही बोलून घेणारे आहात, तुम्ही सुचवणारे आहात. सगळं काही सद्गुरू करता आहेत. मी फक्त काय आहे? एक माध्यम म्हणून माझा वापर केलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात त्या सद्गुरू रायांची ओळख आपल्याला पटली पाहिजे. ज्याने हे सगळं केलेलं आहे, जो हे सगळं देत आहे, निस्वार्थपणे आपल्याला सगळं मिळत आहे, ते समर्थ म्हणतात आहे त्याची ओळख आपल्याला असली पाहिजे. हे सद्गुरू राया, एवढं उत्तमाचं आयुष्य तुमच्या कृपेने मला मिळालेलं आहे. तुमच्या कृपेने एवढं सारं आयुष्य, एवढी सगळं मला मिळालेलं आहे. माझ्या आयुष्यामध्ये मला काहीच कमी नाही. कोणाची कृपा आहे? त्या माझ्या सद्गुरू रायांची कृपा आहे, माझ्या समर्थांची कृपा आहे. हे आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे. ज्याचा आपण खातो आहे त्याला धन्यवाद देता आलं पाहिजे. कारण त्याच्या एकाच्या बळावर सद्गुरू राया हे समर्था, म्हणजे समर्थांच्या एकाच्या चरणावर, समर्थांच्या चरणावर आपण डोकं ठेवलं की आपले सगळे जे काही प्रश्न असतील, अडचणी असतील, त्या कशा समर्थ दूर करतात हे आपल्यालाही कळत नाही. म्हणून करता कोण आहे? करता श्रीराम आहेत. करता कोण आहे? भगवंत आहे. करता मी नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात नाना पूर्वपक्ष सिद्धांत, पूर्वपक्ष कळला पाहिजे. त्याचा सिद्धांत कोणता हे कळला पाहिजे. प्रत्यय पहावा नेमस्त, अनुमानाचे खस्ता व्यस्त बोलोच नये. काहीतरी बडबड करत राहणे, काहीतरी टाइमपास करणे. लोकांजवळ वेळ नाही आहे का? वेळ नाही. आता ऐकण्यासाठी कोणालाही वेळ नाही. बरं, श्रोतासुद्धा इतका विचक्षण असतो, जाणता असतो की वक्ता कुठे अडचणीत आहे, कुठे वक्त्याला कळत नाही हे श्रोत्यांच्या लक्षात येतं. आणि जे वक्ता आठवून सांगतो तो श्रोता न आठवता सांगतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की म्हणजे काहीतरी लोकांजवळ उगाच बडबड करण्यापेक्षा आपण आपल्या सद्गुरू रायांच्या, आपल्या समर्थांच्या चरणी आपण लीन व्हावं. सद्गुरू स्मरणात असावं. अखंड स्मरण आपण केलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात प्रवृत्ती अथवा निवृत्ती काही असेल, प्रचिती विन अवघी भ्रांती, गळगळांमधील जगज्योती चेतेल कोठे. मग समर्थ म्हणतात आहे की समर्थांनी सांगितलं आहे की उकरडा असेल त्याच्यामध्ये जर आम्ही जगज्योती, तिथे जर आम्हाला अग्नी प्रज्वलित करायचा असेल तर पेटणार नाही. त्याप्रमाणे गळंग्यामध्ये ते ज्ञान प्रकट होणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी स्वच्छता असली पाहिजे. तिथे समर्थ म्हणतात अनुभवाचं ज्ञान असलं पाहिजे, अनुमानाचं ज्ञान कामाचं नाही. म्हणून ती प्रवृत्ती असेल किंवा निवृत्ती असेल, आम्हाला संसाराचा विचार करायचा असेल तरी ज्ञानाची गरज आहे, अनुभवाची गरज आहे. आम्हाला निवृत्ती मार्गाला जायचं असेल तरी सुद्धा अनुभवाची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे. मार्ग दोन्ही जरी असतील तरी दोन्ही ठिकाणी ती क्वालिटी माणसाजवळ असली पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात हे तर समजून उत्तर देणे. हे तर म्हणजे समर्थ म्हणतात उद्देश. त्यांचा प्रश्न काय आहे तो समजून घ्या. समर्थ म्हणतात त्यांचा प्रश्न काय आहे तो समजून घ्या. ऐकायचं नाही आणि पटकन उत्तर देणं हे काही बरोबर नाही. सुरुवातीला तो प्रश्न काय आहे, त्याचं उत्तर काय असेल हे नीट समजून आकलन करता आलं पाहिजे. किंवा एखाद्याने प्रश्न विचारला असेल तर त्या प्रश्नाचा ओघ लक्षात घ्यायचा नाही आणि ताबडतोब ज्याला खोडून काढायचं, म्हणजे त्याला खोडून टाकायचं हेही बरोबर नाही. त्याला शंका आलेली आहे आणि त्या शंकेचं पूर्ण समाधान तुम्हाला करायचं आहे. आणि म्हणून समर्थ कोणाला सांगता आहेत तर महंताला सांगतात आहे.
महंताला हे कळलं पाहिजे. महंतासाठी हे सगळं समर्थाने दिलेलं आहे. महंताला समर्थाने सांगितलेलं आहे. मग समर्थ म्हणतात नाना प्रकारच्या शंका आहेत, त्यांची प्रत्युत्तरं, नाना प्रकारचे अनुभव आणि साक्षात्कार, त्यांच्या घटना त्या वक्त्यांनी जाणून घेतल्या पाहिजे आणि त्या ऐकून मग जगातील लोकांना आश्चर्य वाटावं. म्हणजे वक्त्याने नाना पूर्व पक्ष आणि सिद्धांत याचा खात्रीपूर्वक अनुभव घेऊन मगच बोलावं. अनुमानाने असंबंध असे कधीही बोलू नये. म्हणजे अनुमानाने बोलू नये, ते अनुभवातून बोलता आलं पाहिजे. त्यामध्ये प्रवृत्ती असो वा निवृत्ती असो, काही असो. तसं समर्थ म्हणतात आहे की प्रश्न विचारणाऱ्याच्या मनातील हेतू काय आहे तो समजून त्याने उत्तर दिलं पाहिजे. दुसऱ्याच्या अंतरंगातील विचार जाणावेत. हे कशाचं लक्षण आहे? चातुर्याचं लक्षण आहे. दुसऱ्याच्या अंतरंगाचं आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून मनुष्य हा मनुष्यासारखाच आहे. एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याला समजून घेतलं पाहिजे. मला ही अडचण होते, मग त्यालाही होत असेल. मला हा माझा भाग अवघड वाटतो, मग त्यालाही वाटत असेल. मग दुसऱ्याला आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात छोट्या छोट्या गोष्टीतून आपलं ते चातुर्य आपल्याला लक्षात येतं. म्हणून समर्थाने म्हटलंय हे तर समजून उत्तर देणे, दुसऱ्याचे जीवीचे समजणे, मुख्य चातुर्याची लक्षणे ते हे ऐसी. मग चातुर्य हे समर्थाने दासबोधामध्ये अनेक ठिकाणी वापरलेलं आहे. चातुर्य सांगितलेलं आहे ते कशाचं लक्षण आहे? ते ज्ञानाचं लक्षण आहे. जर चतुर आहे तर ती चतुरता ज्ञानाची आहे. सहज कळलं पाहिजे. जो विलक्षण असेल, जो जाणता असेल, त्याला समजायला वेळ लागत नाही. तो बोलला की पटकन कळतं. समोरच्याचं म्हणणं काय आहे हे चटकन कळतं. म्हणजे शब्द पूर्ण होण्याच्या अगोदरच वक्त्याला कळून येतं की श्रोत्यांना काय हवं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात चातुर्य विन खटपट. मग अशा प्रकारे चतुरता नसेल तर बाकी सगळी खटपट होईल. म्हणजे समर्थ म्हणतात चातुर्य असले पाहिजे. आपल्याला कामामध्ये दिवसभर आपली कामं भरपूर असतात. आपल्याला कामातून वेळ मिळत नाही. गृहिणींना तर माहीत आहे आपल्याला घरात किती काम असतं. तसेच नोकरदार ज्या स्त्रिया आहेत त्यांनाही भरपूर काम असतं. घरचं करा, बाहेरचं करा, सगळं आवरून मुलांचं, आपल्या नवऱ्याचं, घरातल्या सासू सासऱ्यांचं, सगळ्यांचं आवरून त्या कामाला जात असतात. मग ते त्यांच्यावर किती लोड आहे. मग त्यांनी सुद्धा एवढं काम करून एवढं थकून संध्याकाळी येतात. मग आपण आठवड्यातून एक दिवस आपल्या सद्गुरुचरणासाठी आपण काढला पाहिजे. कारण ते गरज आहे. आज कलियुगात मध्ये आपल्याला भक्तीची गरज आहे, भगवंताची गरज आहे. आपल्याला गोडी असली पाहिजे. कारण एवढा वेळ आपण बिझी असतो, एवढा वेळ आपण त्याच्यामध्ये मग्न असतो, एवढा वेळ कामामध्ये व्यस्त असतो की आपल्याला भगवंताला द्यायला वेळ नाही. ज्याने आपल्याला एवढं दिलेलं आहे, एवढं सारं ऐश्वर्य, वैभव, सगळं काही जे आपण मागतो ते यथासांग त्याच्या 4 पटीने आपल्याला मिळतं. म्हणजे उत्तमाचं जे उत्तमाचं आहे ते सगळं शोधून सद्गुरू आपल्याला देत आहेत. कुठल्याच गोष्टीत आपल्या दासाला ते बाजूला करत नाहीत. आपला दास ते सदा काय करतात, त्याला सर्व गुण संपन्न करण्याचा प्रयत्न करतात. मग चातुर्य कशामध्ये असलं पाहिजे? दिवसातून अर्धा तास 15 मिनिटं तरी आपल्याला भगवंतासाठी काढता आली पाहिजे. ज्या भगवंतामुळे आपण आजपर्यंत इथे उभे आहोत, ज्या भगवंतामुळे मला हे सगळं लाभलेलं आहे, ज्या भगवंताने हे सगळं ऐश्वर्य मला दिलेलं आहे, ज्या भगवंताने एवढं सगळा संसार उत्तमाचा माझ्याकडून जे भगवंत करून घेत आहेत, माझ्या संसार आपण स्वतः करत आहेत. मग त्या सद्गुरुरायांना, त्या सद्गुरूंना आपण विसरून कसं चालेल? जसं आपण कितीही बिजी असलो तरी तोंडात घालायला म्हणजे एखादा आपण जेवणाशिवाय किंवा एखाद्या नाश्त्याशिवाय राहू शकत नाही. कितीही गडबड असू दे, कितीही मोठी गडबड असली तरी आपण जेवणाचं मात्र टाळत नाही. तसं आपण सद्गुरूंना आपण उपासना करता आली पाहिजे. निदान 15 मिनिटं तरी त्या सद्गुरुरायांसोबत आपण गप्पा मारल्या पाहिजे. त्यांना आपण प्रसन्न केलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. म्हणजे कुठे मनाचे श्लोक, कुठे कुठल्या ओवी, एखाद्या दासबोधातल्या ओवी, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, जे तुम्हाला उत्तम वाटतंय ते तुम्हाला वाचता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारे चतुरता नसेल तर बाकी सगळी काय होईल? सगळं व्यर्थ जाईल. दिवसभर उठून कटपट करते, सगळं करते आहे, परंतु ज्या ईश्वराने, ज्या भगवंताने, ज्या सद्गुरुरायांनी एवढं तुला दिलेलं आहे त्यांची सेवा तू कधी करणार आहेस?
त्या सेवेसाठी सुद्धा आपल्याला वेळ काढता आला पाहिजे. नाही तर नुसती धडपड, नुसती सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत 11 वाजेपर्यंत सगळी धडपड कोणासाठी? कोणासाठी? ह्या भौतिक सुखासाठी तुझी चाललेली आहे. पण ज्यातून तुला शेवटचा क्षण गोड होणार आहे, ज्यातून तू जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटणार आहेस, ते मात्र करायला तू विसरतो आहेस. मग ते तू कधी करणार आहेस? ते पहिलं केलं पाहिजे. कारण यशाची हे जे आपण आहे ते बँक बॅलन्स आपण जमा करतो आहे, केलाच पाहिजे. आपल्याला गरज आहे, कुठे आजारी पडलो, मुलांसाठी, शिक्षणासाठी आपल्याला तो मिळतो, परंतु त्याच्याबरोबर दुसऱ्या बँकेत आपल्याला धनही जमा करता आलं पाहिजे. ज्या धनाचं मोल नसतं, जे धन किती जमा झालं ते माहीत नसतं, तेही मोल आपल्याला भगवत भक्तीचं जमा करता आलं पाहिजे. जसं आपण आता पैसे कमवतो आहे, थेंबे थेंबे तळे साचे. 50 रुपये, 100 रुपये, जे काय आहे, 1000, 2000, 3000 जे काही मिळतात आहे ते आपण महिन्याच्या महिन्यात जे सेविंगला करतो, सेविंगला टाकतो आहे. मग तुमची भगवंताची भक्ती सेविंगला करतात आहे का? तुम्ही सेविंग करता आहात का भगवंताच्या भक्तीची? मग ती भक्तीची गोडी आपल्याला असली पाहिजे. तीही सेविंग आपल्याकडे पारमार्थिक आध्यात्मिक सेविंगही असली पाहिजे आणि आपल्याकडं पैशाचीही सेविंग असली पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, चातुर्य विना खटपट. अशा प्रकारे चतुरता नसेल तर बाकी सगळं काय आहे? व्यर्थ आहे. चातुर्य विना खटपट ते विद्याची फलकट, सभेमध्ये आट घाट समाधान कैचे. मग सभेमध्ये जर आम्हाला चातुर्य दाखवायचं असतं, सभेमध्ये जर आम्हाला चातुर्य दाखवायचं असेल, सभेमध्ये जर आपल्या विद्येचा प्रचार करायचा असेल, तर आम्हाला अनुभवाचं ज्ञान पाहिजे. अनुभव नसेल तर नुसतं शब्दज्ञान, असं शब्द पांडित्य समाजामध्ये फारसं काही टिकत नाही. लोक ऐकून घेतात आणि जिथे ऐकलं तिथेच ते सोडून जातात. मग काही समाजावर त्याचा प्रभाव पडत नाही. मग त्यासाठी वक्त्याचा प्रभाव तेव्हा होऊ शकतो जेव्हा बोलणारा वक्ता साचार असेल, म्हणजे आचरणासह बोलणारा असेल, अनुभवाचा असेल. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, बहुत बोलणे ऐकावे, तेथे मौनाची धरावे, अल्पचिन्हे समजावे जगदांतर. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की बहुत बोलणे ऐकावे. अनेक लोकांचं तुम्ही ऐकून घ्या, काही हरकत नाही. अनेक लोकांचं ऐकलं पाहिजे. ऐकल्याने आपल्याला कळणार आहे, ऐकलं पाहिजे. समर्थ म्हणतात ऐकल्याशिवाय आपल्याला कोणत्याही गोष्टी कळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात पहिलं ऐकलं पाहिजे. मग ऐकल्यानंतर कुणाला म्हटलं आहे? महंताला म्हटलं आहे. अनेकांचं ऐकणं, या दोन मध्ये विचार आहे. एकतर अनेक लोक तुम्ही वक्ता आहे म्हणून विचारत राहतात आणि म्हणून त्यांचं तुम्ही पहिलं ऐकलं पाहिजे. अनेकांचं ऐकल्यानंतर आपण सुद्धा सुज्ञ होतो. अनेकांचं बहुतांचं ऐकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, बहुत बोलणे ऐकावे, तेथे जी मौन धरावे, अल्पचिन्हे समजावे जगदांतर. हे खूप महत्वाचं आहे. ऐका, नाही म्हटलं नाही, पहिल्यांदा ऐकलं पाहिजे. ऐकल्याशिवाय आपण कसं उत्तर देणार? म्हणून पहिलं सुरुवातीला ऐका. अल्प, थोड्यावर, संकेताने कळलं पाहिजे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. सुज्ञ जो आहे त्याच्या मागे अधिक पाटी घासावी लागत नाही, त्याला अधिक सांगावं लागत नाही. तो उत्तमच करतो, त्याला सांगायची गरज नाही. तो बरोबर यथासांग आपलं कर्म करत असतो, त्याला सांगायची गरज नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जो बोलायचं म्हणजे जे बोलायचं त्याला सुज्ञ माणसाला फार सांगायचं कामच पडत नाही. जो बोलायचं ते इशाराने सांगू नये. जे बोलायचं नाही ते इशाराने सांगावं. जे बोलायचं आहे ते इशाराने सांगू नका आणि जे बोलायचं नाही ते सांगावं. समर्थांनी इथे म्हटलंय, बहुत बोलणे ऐकावे. अनेक लोक बोलत असतील तेथे मौनाची धरावे. म्हणजे सभेमध्ये खूप लोक बोलत असतात आणि प्रत्येक जण आपलं मत काय ते रेटत असतात. त्यामुळे शहाण्या माणसाने ते शांतपणे पहिलं ऐकून घेतलं पाहिजे. बऱ्याचदा कधी त्या वादंगामध्ये शहाणी लोक पडतात आणि ते वाढण्याची शक्यता जास्त असते. म्हणून अशा वेळी एक मौन धारण करता आलं पाहिजे. मौनम सर्वार्थ साधन. सगळ्यात मौन चांगलं आहे, म्हणजे सगळ्यात मौन काय आहे? उत्तमाचं आहे. मौन धरता आलं पाहिजे. सगळ्याच गोष्टीवर प्रत्युत्तर देणे हे योग्य नव्हे. आपल्या घरात म्हणा, सासू असेल, सासरे असेल, नणंद असेल, जाव असेल, दीर असेल, आपल्याला कोणी काही बोललं, आपला नवरा असेल, तरी प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर देणे योग्य नाही.
आपल्याला खटकत असेल ना, आपल्याला जर त्याचं योग्य पटत नसेल, आपल्याला त्याचा त्रास होतो आहे की मला असं असं बोललं, असं असं केलं, मग सगळ्या गोष्टीला प्रत्युत्तर द्यायची गरज नाही. तुम्ही खरे आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला भांडायची गरज नाही. तिथे मौन धारण करा, कारण खूप वेळा बोलून काहीच होत नाही. आपल्याला नाही बोलायचं ना. ज्या व्यक्तीसोबत आपलं पटत नाही, जी व्यक्ती आपली सतत खिल्ली उडवत असते, त्याच्याशी आपण जास्त सलगी ठेवायचीच नाही. हळूहळू आपण मौन धरून त्या व्यक्तीपासून लांब जावं, जेणेकरून तिलाच पश्चाताप होईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की बऱ्याचदा कधी त्या वादंगामध्ये शहाणी लोक पडतात आणि त्याच्यामध्ये वाद होण्याची शक्यता असते. म्हणून मौन धारण करता आलं पाहिजे. मौनम सर्वार्थ साधनम हे वचन त्यासाठी आलेलं आहे. मूक राहणं हे कधीही शहाणपणाचं लक्षण आहे. जेव्हा पाऊस येण्याची शक्यता असते, बेडूक जेव्हा डऱ्याव करतात, त्यावेळेस कोकिळा मौन धारण करते. ज्याप्रमाणे जिथे दलदल आहे, त्याचप्रमाणे जिथे दलदल आहे, जिथे वादंग आहे, तिथे शहाण्या माणसांना एकदम शांत राहिलं पाहिजे. हे समर्थ महंताला मार्गदर्शन करतात आहे. महंत कसा असावा हे उत्तमाचं उदाहरण समर्थ इथे सांगत आहे. महंताने काय केलं पाहिजे ते सगळं इथे समर्थ सांगत आहे. म्हणून म्हटलंय, तेथे मौनची धरावे, अल्पचिन्हे समजावे जगदांतर. म्हणजे जगाच्या मनामध्ये काय आहे, अनेकांच्या मनात काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, बाष्कळामध्ये बैसू नये, उद्धटासी तडू नये, आपणा करिता खंडो नये समाधान जनाचे. मग आपणा करिता खंडो नये म्हणजे आपल्यासाठी माझं मत बरोबर कधी असेल तरी सुद्धा ते ऐकणारे जर नसतील तर त्यांच्या मनाला ते जर त्रस्त करत असतील, त्रास देत असतील तर ते बोलू नका. म्हणून समर्थ म्हणतात, उद्धटाबरोबर तुम्ही भांडत बसू नका. जी उद्धट लोक आहेत ना, त्यांच्यासोबत भांडण्यात काहीही अर्थ नाही. आपण भांडल्यामुळे काय होतो आहे? भांडल्यामुळे काहीही नाही, उलट आपला वाद अजून वाढतो आहे. भांडणं योग्य आहे का? नाही. भांडणामुळे आपला वाद वाढत चाललेला आहे. मग जिथे भांडण होतात आहे तिथे आपल्याला शांत बसायचं आहे. आणि म्हणून समर्थाने सांगितलेलं आहे की समर्थ म्हणतात आहे की जिथे भांडणं होतात आहे तिथे मौन धारण करता आलं पाहिजे. म्हणून म्हणजे बाष्कळाशी तुम्ही त्यांच्याशी बैठक करू नका. तो मुळात बाष्कळ आहे, त्याला मुळात बोलायची खूप हौस आहे. भांडण करणाऱ्याला भांडण करण्याकरता फक्त मुद्दा पाहिजे असतो. अशा वेळी जो साधक आहे, जो महंत आहे, त्या महंताने मात्र कसं राहिलं पाहिजे? मौनाची धरावे, मौन धरावं, शांत राहावं. म्हणून जाणते माणूस जे असतात बघा, की घरात किती खडबड चालू असते, घरात बायकांशी पटत नाही, त्यांचे वादंग खूप मोठमोठे सुरू असतात, परंतु जे पुरुष लोक आहेत ते शांत बसतात. कारण काही वेळाने हे सगळं थांबणार आहे. त्यांना माहीत असतं, एकाची बाजू घेतली तर दुसरी भांडणार, दुसरीची बाजू घेतली तर पहिली भांडणार, म्हणजे याच्यामध्ये ते अडकून जातात. मग समर्थ म्हणतात, काही वेळा मौन धारण करावे. म्हणून समर्थ म्हणतात, नेनतपणा सोडू नये, जानपणे फुगो नये, नाना जनांचे हृदये मृद शब्द उकलावे. मग समर्थाने मृदू शब्द वापरला. याचा अर्थ अत्यंत नम्रता. मृदू शब्द म्हणजे अत्यंत नम्रता, एकदम शांत. आपण प्रत्येकाला बोलताना आपला आवाज नम्र असला पाहिजे. आपल्या बोलण्यातून आपले संस्कार कळले पाहिजे. आपण एवढं शांत असलं पाहिजे की समोरच्यालाही वाटलं पाहिजे की खूप शांत आहे. मृदू असला पाहिजे. याचा अर्थ समर्थाने सांगितलंय अत्यंत नम्रता. बोलण्यामध्ये अत्यंत गोडवा, रसाळता, मधुरता. खूप माणसं खरं सांगतात पण ओरडून सांगतात. कर्कशपणा, कडक शब्दात सांगतात. असं बोलतात की स्पष्ट मी बोलतो आहे, खरं मी बोलतो आहे, म्हणजे काही कठोरपणे सांगतात आहे. त्यांचं खरं असतं, मान्य आहे, परंतु मोठमोठ्याने ओरडून कर्कशपणे ते सांगतात मी सत्य बोलतो आहे, मी खरं बोलतो आहे. म्हणून समर्थाने तेथे म्हटलंय, नेनतपणा सांडू नये, जानपणे फुगू नये, नाना जनांचे हृदय मृद शब्द उकलावे. नाना जनाचे हृदय मृद शब्द उकलावे म्हणजे इतरांच्या अंतःकरणाला आनंद होईल अशा प्रकारची शब्द रचना करून तुमच्याही हृदयाचे ते ओतावे. असं करू नका की खरं आहे
म्हणून दुसऱ्याच्या मनाचा विचार करायचा नाही. खरं आहे तर आपल्याला अधिक नम्रतेने सांगता आलं पाहिजे. म्हणून ते नम्रपणे जेव्हा आपल्या एखाद्याला सांगतो तेव्हा त्याचा परिणाम रागाने सांगण्यापेक्षा जास्त होतो. जिथे समोपचाराने एखादी गोष्ट होते त्या ठिकाणी बुद्धिमान मनुष्य दंडाचा वापर कधीच करत नाही. त्या ठिकाणी साखरेच्या वापराने काम होते, त्या ठिकाणी पडवळ कशाला वापरायची. म्हणून समर्थ म्हणतात, नेनतपणा सांडू नये, जाणतेपणा फुगवू नये. नेणतेपणा सोडू नये म्हणजे मोठ्या माणसासारखं कळत नाही असं आपण बसावं, आणि जाणतेपणाने आपण कधी फुगवू नये, म्हणजे जाणतेपणाने फुगून बसू नये की मला हा मान दिला नाही, तो मान दिला नाही. मान देणारे दुसरे कोण आहेत? मनुष्य मान देणारा नाही आहे. ज्याला सद्गुरूच्या चरणी मान आहे त्याला काय गरज आहे इतरांच्या मानाची. समर्थ म्हणतात, प्रसंग जाणावा नेटका, म्हणजे आपण कशामध्ये अडकून बसतो? या द्वैत जगतामध्ये आपण अडकून बसलेलो आहे. या भौतिक सुखसुविधांमध्ये आपण अडकून बसलेलो आहे. मग समर्थ म्हणतात आहे याच्यामध्ये अडकून आपल्याला चालणार नाही. कशाला अडकून बसावं? याच्यामध्ये काय कमी आहे तुम्हाला? समर्थ म्हणतात आहे सगळ्यामध्ये अडकून बसू नका. म्हणजे मला ते जाणते पण दिलेलं नाही, मला त्यांनी विचारलंच नाही एखाद्या कार्यक्रमाला जायचं, आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर ज्याच्या घरी कार्यक्रम आहे तो तर बिझी असणार ना. एकटा मनुष्य काय काय करणार आहे, कुठे कुठे लक्ष देणार आहे? सगळेच त्याच्यासाठी नवीन पाहुणे आहे. त्या दिवशी त्याच्याकडे कार्यक्रम आहे म्हणजे त्याला सगळ्यांकडे लक्ष देणं आहे. परंतु एखाद्या वेळी नाही जमलं तरी पण आपण रुसू नये, फुगू नये, कारण प्रत्येक वेळी तो कुठे दमलेला असेल, त्याचं लक्ष नसेल, त्याला वेळ नसेल, तर ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की नेनतपणा सांडू नये, जाणतेपणा फुगू नये. प्रसंग जाणावा नेटका, बहुतांशी जाजू घेऊ नका. खरे पसदाची नसका फड होतो. म्हणजे अनेकांच्या समोर बसले असताना कधी कधी बहुमताला महत्त्व दिलं जातं. अनेकांच्या समोर बसले असताना कधी कधी काय होतं तर समर्थ म्हणतात आहे की बहुमताला महत्त्व दिलं जातं. आणि म्हणून समर्थाने सांगितलेलं आहे, समर्थ म्हणतात आहे की जे सगळ्यांना मान्य आहे ते तुम्हाला मान्य करावं लागतं. जरी तुमचं खरं असेल तरी सुद्धा तो फड नासका होऊ नये, ती बैठक विस्कळीत होऊ नये, ती एकता भंगू नये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग त्यासाठी शहाण्या माणसाने तिथे शांत राहिलं पाहिजे. हळूहळू जनाचं मन म्हणजे आपल्याला ताब्यात घ्यावं आणि हळूहळू त्यांना समजून सांगावं. ज्या ठिकाणी फार आग्रही भूमिका असते तिथे कार्य कमी होते. मग आपला आग्रह बाजूला ठेवावा आणि जे करणे असेल ते सगळ्यांच्या संमतीने, सगळ्यांच्या मनाचा विचार करून त्या गोष्टी कराव्यात. इतकी सहजता, इतका बारकावा समर्थ सगळ्यांना समजून सांगत आहेत. म्हणजे आपल्याला कसं वागायचं आहे, कलियुगामध्ये कसं वागणं गरजेचं आहे, ती प्रत्येक टीप. जशी आई लग्न करताना आपल्या लेकीचं लग्न होत असताना आई जशी लेकीला काही काही गोष्टी उत्तमाच्या सांगून म्हणजे पटवून सांगते, तसं सद्गुरू आपली आई आहे. आणि ती आई आपल्याला आपलं जीवन आपण कसं जगायचं आहे ते सगळं सविस्तर याच्यामध्ये सांगत आहे. मग शोध घेता आळसो नये, भ्रष्ट लोकी बैसो नये, बैसले तरी टाकू नये मिथ्या दोष. म्हणजे अजून किती बारकावा समर्थांनी सांगितलेले आहेत बघा. एक तर ते म्हणतात आहे की सभेमध्ये आपण जर बसलो असेल तर ती सभा चांगल्यांची आहे का, तो पहिला शोध घ्यावा. म्हणजे संगत सगळ्यात महत्त्वाची आहे. सदा संगती सज्जनाची धरावी, म्हणजे आपल्याला संगत कोणाची धरावी ती कळली पाहिजे. एकदा का संगत जर चुकीची धरली तर मग आयुष्यभर आपण त्याच्यामध्ये अडकून राहतो. म्हणजे त्या संगतीमध्ये संगत जर चांगली असेल तर आपलं काय होणार, सोनं होणार. संगतच जर चांगली नसेल तर आपल्याला ते सगळं त्या संगतीचा परिणाम म्हणून आपल्याला तर सगळं भोगावं लागेल. म्हणून कोणाची संगत चांगली आहे हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. वाईट संगत असेल तर त्यातून आपण सहज बाजूला व्हावं. जेणेकरून काय होतं की जेणेकरून आपल्याला तिथे काय होणार नाही, कुठलाही त्रास होणार नाही. म्हणजे पुढे जाऊन त्याला कुठलाही आपल्याला त्रास होऊ शकत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे
समर्थांनी सांगितलेलं आहे की संगत कोणाची धरावी हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात सभेमध्ये जरी आपण बसलो असेल तरी ती सभा चांगल्यांची आहे का हा पहिला शोध घ्यावा. भ्रष्ट लोकात मुळात बसू नका आणि जर कर्मधर्म संयोगाने जर बसायची वेळ आली असेल तर त्या ठिकाणी कोणाला दोष दाखवू नका, नाव ठेवू नका, शांतपणे ते ऐकून घ्या. अंतरार्थाचे शोधावे, प्रसंगी थोडेची वाचावे, चटक लावून सोडावे भल्या मनुष्यासी. मग असं काही करा की भल्या माणसाला तुमच्या बोलण्याने अत्यंत आपुलकी वाटेल. थोडं वाचा, थोडं बोला, थोडं सांगा, पण ते सगळ्यांच्या अंतःकरणाला निववी, सगळ्यांचं दुःख हलकं करी, सगळ्यांना आपलंसं वाटेल असं काहीतरी करा. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे पुढे, मज्जा लसीत बैसवू नये, समाराधनेसी जाऊ नये, जाता एकीलवाने होय जिने आपुले. मग समर्थाने किती बारकावे सांगितले आहे की त्या ठिकाणी मज्जाल असा म्हणजे समर्थ म्हणतात आहे की थट्टा होते, मस्करी होते. त्या ज्या ठिकाणी जर तुम्ही बसले असताल तर सहजतेने विरोधाने का होईना कोणाची तरी थट्टा केली जाते, काहीतरी खोटं बोललं जातं, कधीतरी नको ते शब्द बोलले जातात आणि त्यामुळे आपल्याला पुढे माणसाला जीवन जगताना लाजिरवाणं होतं. आणि म्हणून समाजामध्ये राहताना आपल्या जवळचे उत्तम गुण जे आहेत ते प्रगट करावेत आणि अधिक लोकांना संतोष प्राप्त करून द्यावा. आणि म्हणून समर्थ म्हणतात उत्तम गुण प्रगटवावे, मग भलत्यासी बोलता फावे, भले पाहून करावे शोधून मित्र. मग फावणे म्हणजे आवडणे. तुमच्या जवळचे चांगले गुण जर तुम्ही प्रगट केले तर भल्या माणसाला ते आवडतं आणि आवडल्यामुळे ते बरोबर आपले होतात. मित्र हे चांगल्या गुणांच्या जवळ येतात आणि म्हणून चांगले मित्र मिळवण्यासाठी आपले चांगले गुण प्रगट केले पाहिजे. म्हणून समर्थ इथे म्हणतात अंतरार्थाचे शोधावे, प्रसंगे थोडेची वाचावे, चटक लावून सोडावे भल्या मनुष्यासी. मज्जा लसीत बैसो नये, समाराधनेसी जाऊ नये, जाता एकीलवाने होय जिने आपुले. मग या दोन ओवी समर्थाने पुन्हा सांगितलेल्या आहेत. कारण ज्या ठिकाणी आपण जातो, समर्थ म्हणतात या दोन ओवींसाठी सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी त्यांचं मन राखलं पाहिजे, प्रसंगी थोडं वाचलं पाहिजे, थोडं लिहिलं पाहिजे. यामुळे आपल्याला एक चिंतन करण्याची संधी मिळते. आणि असं लिहा, असं वाचा. समर्थ म्हणतात की चटक लावून सोडावे भल्या मनुष्यासी. ते काय झालं पाहिजे, चटक लावून सोडवलं पाहिजे, चटक लावून त्या माणसाने ते सोडलं पाहिजे. चांगल्या माणसाला आपली गोडी लागली पाहिजे. आपण एखाद्याकडे एक दिवस म्हणजे एखाद्याकडे जर आपण रिलेटिव्ह आहेत, आपले नातेवाईक जे कोणी आहे त्याच्याकडे एक दिवस जरी गेलो असेल तर पुढे येणारी 10 वर्ष सुद्धा त्यांनी ती भेट विसरता कामा नये. अशा प्रकारचा स्नेह आपण जपला पाहिजे असं समर्थ त्यांच्या महंतांना सांगतात आहे. भल्या मनुष्याचं ते काम आहे. कारण समर्थांचा महंत म्हणजे आध्यात्मिक प्रचारक आहे, रामभक्तीचा प्रचारक आहे, असा तो थोर साधक आहे. आणि म्हणून साधकाच्या अंगी कोणते गुण असले पाहिजेत याचा विचार समर्थ येथे सांगत आहेत. म्हणून समर्थ म्हणतात मज्जा लसीत बैसू नये. कधी मनुष्य हास्य विनोदामध्ये काही चुका करतो. तो जर साधक असेल तर साधकाने त्याची काळजी घ्यावी, महंताने ही ती काळजी घ्यावी. तो आध्यात्मिक प्रचारक असेल किंवा आपल्या मुखातून कोणते शब्द निघावेत याचं भान त्याला असावं. म्हणून समर्थ म्हणतात मज्जा लसीत बैसू नये आणि समाराधनेसी जाऊ नये. म्हणजे ज्या ठिकाणी आपण जातो आहे, समर्थांनी समाराधनेसी हा जो शब्द वापरला आहे त्यामागचा अर्थ समर्थ इथे देतात आहे की ज्या ठिकाणी अन्न आपल्याला मिळते आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका. कारण श्री समर्थांनी भांडारगृह असे किंवा मुक्तद्वार असेल अशांना समर्थांनी समाराधना हे शब्द वापरला आहे. अन्नसत्रामध्ये समर्थ म्हणतात कोणी जावं, भांडारगृहामध्ये कोणी सांभाळावं, मुक्तद्वारामध्ये कुठे जावं, कोणी जावं. तर समर्थ म्हणतात साधकाने तशा प्रकारचं काम करू नये, महंतांनी ते काम करू नये. म्हणून पुढे म्हटलंय उत्तम गुण प्रगटवावे,
मग भलत्यासी बोलता फावे, भले पाहो न करावे शोधून मित्र. म्हणजे आपल्या मित्रावर आपली परीक्षा होते. काय होते? आपल्या मित्रावर आपली परीक्षा होते. म्हणजे जी ती संगती, म्हणजे आपण ज्या संगतीला राहतो ती संगती जर सत्संगती असेल तर लोक तुम्हाला सज्जन म्हणू लागतात. आपण दुर्जनांबरोबर राहिलो तर लोक आपल्याला दुर्जन म्हणू लागतात. आणि म्हणून साधकाने महंताने चांगल्याची संगती धरावी. आणि ती चांगल्याची संगती धरत असताना आपण उत्तम गुण जे आहे ते समाजामध्ये प्रगट करावेत. चांगल्या गोष्टी समाजाला सांगाव्यात. चांगलं मार्गदर्शन करावं. असं स्वच्छ आणि सुंदर त्या महंताचं जीवन असावं. म्हणजे चांगल्या गोष्टी समाजाला आपल्याला सांगता आल्या पाहिजे. चांगलं मार्गदर्शन आपल्याला करता आलं पाहिजे. असं स्वच्छ आणि सुंदर असं उत्तमाचं जीवन त्या महंताचं असावं. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, उत्तम गुण प्रगट व्हावे, मग भलत्यासी बोलता फावे, भले पाहो न करावे शोधून मित्र. मित्र शोधून करावे लागतात. अतिशय महत्त्वाचा विचार आहे. ज्याप्रमाणे आम्ही आमच्या घरात राहतो त्यावेळेस माणसं आपल्याला शोधावी लागत नाही. ती आपल्या जन्माबरोबरच आपल्याला आजूबाजूला तयार झालेली असतात. आईला शोधावं लागतं का? नाही. आईला आपल्याला शोधावं लागत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की आईला आपल्याला शोधावं लागत नाही, वडिलांना शोधावं लागत नाही, बहीण भावाला ती आपोआप जन्माने आपल्याबरोबर येतात. जन्माने आपल्याला बरोबर तयार झालेली असतात. म्हणून जन्म झाल्याबरोबर भगवंताने ज्या मातेच्या पोटी जन्माला घातलं तीच आपली आई असते. वडील तेच असतात. आपल्या नात्यात असलेली बाकी लोक सुद्धा तीच असतात. त्यांना पर्याय नसतो. जे दिलेलं आहे ते स्वीकारावं लागतं. ती पत्नी असेल, पती असेल, मुलं असतील, बहिणी असतील, भाऊ असतील, हे आमचं जे गोतावळ आहे, कुटुंब आहे, ते जे भगवंताने आपल्याला दिलं आहे ते जसंच्या तसं स्वीकारावं लागतं. त्यांचे चांगले वाईट सगळं आपल्याला सोसावं लागतं. पण मित्राच्या बाबतीत तसं नाही. मित्र हा आम्हाला निवडता येतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, मित्र तुम्ही शोधा, भले पाहो न करावे शोधून मित्र. जे चांगले आहेत, भले लोक आहेत, ते भले मित्र शोधा. कारण त्या सुसंगतीमुळे आपल्याला सुद्धा चांगले विचार येतात आणि आपलं जीवन सुद्धा काय होतं? सुखी होतं, समाधानी होतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो. हे जे म्हटलं जातं ते केवळ यासाठी. एके संगती करावी, एके संगती बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावे. म्हणून चांगल्या प्रकारे प्रयत्नपूर्वक आपण चांगले मित्र निवडावे. निवडण्यासाठी आपल्याला विवेक बुद्धी आहे. आम्ही कोणाबरोबर राहिलं पाहिजे हे आम्ही ठरवलं पाहिजे. आम्ही कोणाशी गप्पा मारल्या पाहिजेत हे आम्ही ठरवलं पाहिजे. आमचा वेळ कोणाबरोबर घालवायचा आहे हे आम्ही ठरवलं पाहिजे. अशा बरोबर राहा, अशाची संगती धरा, जेणेकरून आमचं जीवन सर्वार्थाने ते आनंदी होईल. प्रपंचामध्ये ते सुखी होईल आणि त्याला परमार्थाची गोडी लागेल. अशा प्रकारचं जीवन ज्यांचं आहे अशांच्या संगतीला राहा. म्हणून संतांची संगती, चांगल्या मित्रांची संगती, सत्संगती, भजन, कीर्तन, प्रवचन यामधून आपल्याला आपोआपच चांगले लोक मिळतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात, या सगळ्या लोकांबरोबर राहत असताना महंतांनी एक गोष्ट लक्षात घ्या की उपासनेप्रमाणे वागावं. उपासने सारिखे बोलावे, सर्व जनासी तोषवावे, सगट बरेपण राखावे कोणी एकासी. म्हणजे समर्थाने उपासनेसी राखावे असं म्हटलेलं आहे. उपासनेसी राखावं असं म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की उपासनेसी बोलावे, म्हणजे ज्याची जशी उपासना असेल त्याला त्याच्या उपासनेप्रमाणे आपण त्याला उपदेश करावा, त्यांच्याशी संवाद साधावा. बरेचदा आपल्याला नाना प्रकारचे उपासक मिळतात. देवाचं जर विचार आम्ही केला तर अनेक देव आहेत. कोणी रामभक्त आहे, कोणी कृष्ण भक्त आहे, कोणी गणपतीचे भक्त आहेत, कोणी शिवभक्त आहेत, कोणी शंकराचे भक्त आहेत, काही देवीचे भक्त आहेत, काही दत्ताचे भक्त आहेत. किती भक्त जगात आहेत. जशी त्यांची उपासना आहे. आणि याहीप्रमाणे गंमत अशी आहे की प्रत्येक उपासक आपल्या आराध्य देवतेला सर्वश्रेष्ठ मानतो. माझा देव मोठा प्रत्येकाला वाटतं आणि ते बरोबर आहे. तोच देव सर्वश्रेष्ठ वाटतो. त्याच्यापेक्षा सगळे कसे त्याची उपासना तशी आहे. गणपतीचे भक्त अथर्वशीर्षाचा पाठ करतात
आणि ते म्हणतात हेच म्हटलं की काहीही म्हणायची गरज नाही. मग कोणी रामरक्षा म्हणतं, कोणी हनुमंतांचं भक्त आहे ते भीमरूपी म्हणतात, हनुमान चालिसा म्हणतात, बाकी काही म्हणायची गरज नाही असं त्यांना वाटतं. म्हणजे एवढं झालं की देव प्रसन्न होतो. म्हणजे ज्याची त्याची उपासना आहे, वेगवेगळे भक्त आहेत, त्याला आपण काही बोलू शकत नाही. म्हणून महंतांनी काय करावं? महंतांनी तर समर्थ म्हणतात महंतांनी त्यांची उपासना राखावी. त्यांच्या उपासनेला धक्का पोचेल, त्याच्या मनाला दुःख होईल असं तुम्ही काही बोलू नका. उलट त्यांची उपासना बरोबर आहे, चांगली आहे हे सांगून त्यांची उपासना ऐकून घेतली पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात सर्व जनासी तो शवावे, सगट बरेपण राखावे कोणी एकासी. म्हणजे अरे आपल्याला अनेक लोक मिळवायचे आहे, जगामध्ये नाना प्रकारचे लोक आहेत, ज्याला आम्ही म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतो. त्यामुळे प्रत्येकाची भिन्न भिन्न आवड आहे. प्रत्येकाची आवड कशी आहे? भिन्न भिन्न आहे. माझ्याप्रमाणे सर्व असले पाहिजेत, मी सांगतो तसं सगळ्यांनी वागलं पाहिजे, अशा प्रकारचा वेडेपणा करू नये आपण. कारण प्रत्येकाची उपासना श्रेष्ठ आहे. कोणाला मोठं आणि कोणाला लहान असं लेखता येणार नाही. आम्ही खाण्याच्या चवी पाहतो. आम्ही जेवण करत असताना असलेल्या 4 पदार्थांमध्ये घरात 4 माणसं असतात बघा, चौघांना 4 वेगवेगळे पदार्थ आवडतात. कोणाला आज केलेली भाजी आवडेल, कोणाला मिठाई आवडेल, कोणाला दुसरी भाजी आवडेल, कोणी म्हणेल आज जो भात केलेला आहे तो भात कधीही झालेला नाही, आणि कोणी म्हणेल सगळं तर नेहमीच होतं आहे, पण आज जी तयार झालेली भाकरी आणि चटणी आहे तिच्यासारखं जेवण कधी झालंच नाही. अरे 4 माणसं आहेत, त्या 4 माणसांची आवड कशी आहे? भिन्न आहे. ती खाण्याची भिन्न आहे, कपड्यांची भिन्न आहे, वागण्याची भिन्न आहे. मग समर्थ म्हणतात एकाच आईच्या उदरातून आलेली 4 मुलं, प्रत्येकीची आवड वेगवेगळी आहे की नाही? आहे हो. प्रत्येकाला वेगवेगळं आवडतं आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, प्रत्येकाला वेगवेगळं आवडतं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तिच्यासारखं जेवण कधीच झालं नाही. ज्या 4 माणसांची आवड भिन्न आहे, सगळ्या प्रकारची भिन्न आहे, त्याला निवडण्याचा अधिकार आहे. त्याला त्याचा भगवंत निवडू द्या आणि तशी उपासना त्याला करू द्या. मी सांगतो तेच करा असा आग्रह धरू नका. म्हणून समर्थ म्हणतात त्याचा शोध घ्या, ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा, प्राणी मात्र बोलवावा आप्तपणे. कोणाशी बोलताना आप्तपणे बोलावं? जसं आपल्या नातेवाईकांना आपण प्रेमाने बोलतो तसं सगळे लोक आपलेच आहेत, कोणी परका नाही, कोणी माझा नाही, अशा भावाने जगणारी माणसं थोर असतात असं समर्थ म्हणतात. अनेकदा सांगतात समर्थ की हा माझा आहे, तो माझा आहे, सगळं हे विश्व आपलंच आहे. सद्गुरुरायांनी सगळ्यांना आपल्या जवळ केलेलं आहे, समर्थांना सगळे सेम आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहेत की तसं सगळं लोक कसे आहेत? आपलेच आहेत. आणि कोणी परका नाही, कोणी माझा नाही, कोणी परका नाही, कोणी माझा नाही, आणि कोणी तुझा नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, समर्थाने दिलं आहे की त्याचे सगळे लोक कसे आहेत? आपलेच आहेत. म्हणून म्हटलंय वसुधैव कुटुंबकम, पृथ्वीवर राहणारे सगळे माझेच आहेत. अशा प्रकारची मती ज्याची स्थिर झालेली आहे तो खऱ्या अर्थाने महंत होईल. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुन चराचर आपणसी झाला. म्हणजे भगवंत अखेर आहे तरी काय हो? फक्त वैविध्य दिसतं आहे आम्हाला ते आकार आणि रूपामधलं. म्हणून आकार आणि रूपा पलीकडे त्यामध्ये असलेलं ब्रह्म शोधावं आणि त्याप्रमाणे सगळ्यांना प्रेमाने आपलंसं करावं. जो मनुष्य सगळ्यांशी प्रेमाने बोलतो, सगळ्यांना प्रेमाने आपल्याशी सख्य करून घेतो, त्याचे जीवन धन्य होतो. आणि विशेषतः महंताने ते केलंच पाहिजे, कारण महंत हा लोकसंग्रह आहे. लोकसंग्रहक आहे. तो लोकसंग्रह करताना त्याच्याजवळ जे काही चांगलं असेल ते दिलं पाहिजे. ज्याला जे जे आवडेल ते ते दिलं पाहिजे, त्याने लोक आपली होतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे उत्तम चरित्र ठेवा, त्या ज्याला जे जे हवं ते ते द्या, चांगल्या गोष्टी इतरांना सांगा, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन. आता शिक्षक शिकवत असताना बघा जे जे त्यांना माहिती आहेत, ज्या ज्या ट्रिक त्यांना येतात, सोपी काही ट्रिक आहेत,
ज्या येतात ते सगळं अगदी तन मन धन सगळं ते म्हणजे आपल्याला जे काही माहीत आहे ते सगळं मुलांना देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून शिक्षक थोर आहेत. मग भुकेलेल्याला अन्न दिल्याने भुकेलेला तृप्त होतो, तहानलेल्याला पाणी दिल्याने तो तृप्त होतो. ज्ञानादी लालसा असलेल्याला ज्ञान दिल्याने तो तृप्त होतो. म्हणजे ज्याला प्रेमाची गरज आहे त्याला प्रेमाचे 2 शब्द दिल्याने तो तृप्त होतो. ज्याला धनाची गरज आहे त्याला थोडं धन दिल्याने तो तृप्त होतो. त्याला सहाय्याची गरज आहे त्याला सहाय्य केल्याने तो तृप्त होतो. मग या जगामध्ये जे जे आम्हाला भेटतील त्यांना त्यांच्या त्यांच्या उपासनेप्रमाणे, त्यांना त्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांचे मन राखण्याचा, म्हणजे त्यांचे मत राखायच्या दृष्टीने आणि आपलंसं करण्याच्या दृष्टीने सगळ्यांना संतोष द्यावा. जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृतीसारखी संस्कृती कुठे भेटणार नाही. सगळ्यांच्या कल्याणाचा विचार भारतीय संस्कृतीमध्ये केलेला आहे. म्हणून आपण प्रार्थना करतो, सर्वत्र सुखेन संतु. कुठे बंधन आलंय? म्हणजे समर्थ म्हणतात जातीचं बंधन नाही, धर्माचं नाही, इथे देशाचं बंधन नाही, इथे प्रांताचं बंधन नाही, इथे वर्णाचं बंधन नाही, कुठलेही बंधन नाही. सगळे सुखी. सर्वत्र सुखेनु संतु सर्वे संतु निरामया. सगळ्यांना आरोग्य प्राप्त होऊ दे, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ दे. सर्वे भद्रानुपच्छन्तु. सगळ्यांचा आनंद मिळू दे सगळ्यांना, कोणालाही दुःख नसावं. म्हणून महंतांनी या श्लोकाप्रमाणे सर्वांना आपलंसं करावं. आणि म्हणून समर्थ पुढे त्याचा उच्चार स्पष्ट करतात आहे. उच्च निच्छ म्हणू नये, सकाळचे निवावे हृदय, अस्तमानी जाऊ नये कोठे तरी. अस्तमानी या शब्दाचा अर्थ नवीन गावात जायचं असेल, नवीन ठिकाणी प्रवास करायचा असेल तर संध्याकाळी जाऊ नका. जिथे सूर्योदय होतो त्यावेळी त्या गावात प्रवेश करावा. सगळ्यांशी स्नेह करावा, भगवंताचं नाम घ्यावं, मंदिरात प्रवेश करावा, मंदिरात विश्राम करावा, 4 घरी भिक्षा मागावी आणि मग पुढच्या गावी जावं. पहावी घरांची घरे. समर्थ म्हणतात घर म्हणजे मंदिर आहे. पृथ्वीमध्ये जितकी शरीर आहे तितकी भगवंताची घरे. म्हणून कोणालाही मनुष्याला आपण दुखवता कामा नाही, कोणालाही आपल्यामुळे त्रास होता कामा नाही हो. म्हणून समर्थ म्हणतात या शरीरालाच भगवंताने मंदिर म्हटलेलं आहे. त्या मंदिरात राहता आलं पाहिजे, म्हणजे लोकांच्या हृदयात राहता आलं पाहिजे. मंदिरात जाऊन राहणं सोपं आहे, कुठल्या तरी बांधलेल्या आपण दुसऱ्याच्या मनात राहणं कठीण आहे. म्हणून आपण इतरांच्या मनात राहिलं पाहिजे. आपण त्यांच्या मनाचा ठाव घेतला पाहिजे. त्यांना काय हवं काय नको याचा विचार केला पाहिजे आणि त्याची सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे. घरातील 5 माणसं त्यांच्या मनामध्ये जर आपण स्थान निर्माण केलं तर आपल्याला 5ची 25 करता येतील. म्हणून हळूहळू मग याचा विश्वव्यापी विचार होईल. म्हणून म्हटलंय सर्वत्र सुखेन संतु. मग त्यासाठी म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान आठवा, म्हणजे लक्षात येईल किंबहुना चराचर सगळे सुखी झाले पाहिजेत. म्हणून इथे समर्थ म्हणतात जगामध्ये जगमित्र, जिव्हेपासी पाहे सूत्र, कोठेतरी सत्पात्र शोधून काढावे. मग काय आरोग्य बिघडण्याची जागा असेल तर त्याचं उत्तर आहे जीभ. भाषणामध्ये जर बोलताना आणि भोजनामध्ये आपण जिभेला जर आपल्या ताब्यात ठेवलं तर आरोग्य बिघडण्याचं कारण नाही. जर बरं बोलत असताना आपण आपल्या जिभेवर ताबा असला पाहिजे. ताबा नसतो, वाटेल ते आपण बोलून जातो आणि बोलल्यानंतर मग आपण बसून विचार करतो की आपण असं कशाला बोललो. जीभ फार सांभाळून चालवली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात जिभेपासी आहे सूत्र. जिभेपाशी सूत्र आहे म्हणजे काय आहे, लोकांना बोलण्याने तुम्हाला आनंद देता येतो आणि तुम्ही बोलण्यामुळेच लोकांना दुःख होतं. मग का तुम्ही असं बोलता की जेणेकरून दुसऱ्याचं अंतःकरण दुखावे. म्हणून संत कबीर असं म्हणतात आहे शब्द शब्द में भेद है, शब्द जाणे भाव, एक शब्द निर्बल करे दुजा करे घाव. मग एका शब्दाने माणसं आनंदित होतात, एका शब्दाने तुमच्यासाठी ते प्राण द्यायला तयार होतात. तर एक शब्द असा कठोर असतो की समोरच्याचं मन दुखलं जातं आणि एक वेळ ते जीव घ्यायला बसतात. म्हणून जिभेला सांभाळा. आणि समर्थ म्हणतात जिभेपासी आहे सूत्र, जगामध्ये जगमित्र. सगळे मित्र आपले होऊ शकतात पण ते सूत्र आपल्या जिभेच्या जवळ आहे. कोठेतरी सत्पात्र शोधून काढावे. चांगली माणसं शोधा. शोधण्यासाठी तुम्ही विवेक बुद्धीचा वापर करा.
आणि म्हणून समर्थ म्हणतात, कथा होती तेथे जावे, दुरी दिना सारिखे बैसावे, तेथील सकळ हरद्र घ्यावे अंतर्यामी. प्रवचनांसाठी कथेसाठी जातात. समर्थ म्हणतात, कथेत जा, कीर्तनात जा, प्रवचनात जा आणि तिथे जा आणि काय करा, दुरी दिना सारखे बैसावे. बसत असताना समोर कोणी कार्यक्रमाचा प्रमुख आहे असं समजून समोर जाऊन बसू नका. शांततेने एका ठिकाणी बसा. सांगणाऱ्या माणसाचं सगळं व्यवस्थित ऐका. आणि म्हणून समर्थ म्हणतात, नुसतं ऐकू नका, त्याच्या हरत्र घ्या, त्याचा सार शोधून घ्या. त्याने जे सांगितलेलं आहे त्याचा सार आपल्याकडे घ्या. आणि अशा प्रकारे तुम्ही जर वागलं, आपण जर वागलो तर त्या महंताला चांगल्या गोष्टी कळतील, चांगले लोक मिळतील. कार्यक्रमानंतर हळूच लोक विचारतात, हा रोज येऊन बसणारा मनुष्य आहे तरी कोण? समर्थ म्हणतात, तेथे भले आढळती व्यापक तेही कळो येती, हळूहळू मंद गती रीग करावा. सकाळामध्ये विशेष श्रवण, श्रवणाहुनी थोर मनन, मनने होय समाधान बहुत जनाचे. सगळ्यांचं समाधान होईल, पहिलं श्रवण करा. सकाळांमध्ये विशेष श्रवण, लोक ऐकायलाच तयार नाही, ऐकवायला तयार असतात. माझं ऐका म्हणतात, पण विशेष ऐकवणारी माणसं असतात, ती कुणालाच ऐकत नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात, सकाळांमध्ये विशेष श्रवण. सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे श्रवण भक्ती. श्रवण आपल्याला उत्तमाचं करता आलं पाहिजे. जेव्हा उत्तमाचं श्रवण होईल तेव्हाच आपली म्हणजे आतून आपण उत्तमाचं श्रवण करू शकतो. आतल्याशिवाय आपलं उत्तमाचं श्रवण होणार नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की उत्तमाचं श्रवण, पहिली श्रवण भक्ती आहे, नंतर नवविधा भक्ती म्हणजे ज्या 8 भक्ती सांगितलेल्या आहेत, श्रवण, मनन, कीर्तन, भजन, स्मरण, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, सख्य, आत्मनिवेदन. म्हणजे श्रवण भक्ती पहिली आहे. श्रवणानंतर आपल्याला मनन थोर आहे. नुसतं ऐकून फायदा आहे का? नाही. या काळाने ऐकलं, या काळाने सोडून दिलं, त्याला काहीच अर्थ नाही. ऐकलं पाहिजे. श्रवण का केलं पाहिजे? म्हणजे आतमधलं आपलं जे आहे, आपली परा जी आहे ती स्वच्छ होऊन जाते. म्हणून दररोज श्रवण करावं. एखाद्या वेळी कंटाळा येईल, परंतु काही जी चांगले बोध आहेत ते आपल्या मनात राहतील. जसं समर्थ म्हणतात, एखादं कोळशाचं भांडं आहे, ते जर आपण दररोज 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 धुत राहिलो तर सगळा आतला काळा कुट्टपणा कसा होईल, स्वच्छ होऊन जाईल. म्हणजे तसं श्रवण करता 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 आपली परा एवढी स्वच्छ होईल, एवढी स्वच्छ होईल की त्याच्यातून सुगंधच येईल. म्हणजे त्याच्यातून उत्तमाचेच विचार येतील. नुसतं ऐकून फायदा नाही, तर ते काय केलं पाहिजे? मनन केलं पाहिजे. ऐकल्यानंतर जरा विचार करा, त्याचं चिंतन करा आणि मननानेच माणसाला पुढे समाधान प्राप्त होईल. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे, समजल्या विनसी नावे कास यासी. इथे धूर्त हा शब्द चातुर्यासाठी वापरलेला आहे, विवेक बुद्धीसाठी वापरलेला आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, अंतरी अंतर बाणावे, समजल्या विनसी नावे कास यासी. म्हणजे समर्थ म्हणतात, श्री समर्थांनी शेवटच्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे, अंतरी अंतर बाणावे, समजल्या विनसी नावे कासयासी. म्हणजे मनामध्ये मन लपवता आलं पाहिजे. मनामध्ये मन लपवणं किती अवघड आहे बघा. इतरांच्या अंतःकरणाला निववता आलं पाहिजे. शोध घ्यावा परांतराचा. म्हणजे आपण हळूहळू शोधलं पाहिजे की दुसऱ्याचं मन कशामुळे दुखलेलं आहे, ते आपल्याला शांत करता आलं पाहिजे, निववता आलं पाहिजे. एखाद्याच्या मनाशी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका. आपल्याला नाही करायचंय. दुसऱ्याच्या मनाला धक्का लागेल असं काहीच वर्तन आपल्याला करायचं नाही. दुसऱ्याचं मन आपल्याला जिंकायचं आहे. दुसऱ्याला काही आपल्याला बोलायचं नाही. उगाच कोणाला काही बोलून फायदा नाही. आपल्याला राग येतोय, शांत स्मरणात राहायचं, सद्गुरूंच्या स्मरणात राहायचं, समर्थांच्या स्मरणात राहायचं. आपल्याला नामस्मरण करता आलं पाहिजे. एखाद्याचा जरी राग आला तरी नामस्मरण करता करता तो राग काय होईल, निघून जाईल. त्याला कसं वागायचं ते वागू दे, त्यांना जसं वागायचं असेल तसं वागू दे, पण आपण काहीच बोलता का म्हणे कोणाला. कोणाच्या मनाशी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका. म्हणून समर्थांनी म्हटलं, आपलं दुसऱ्याचं मन हे कशामुळं दुखलेलं आहे? कारण जितकी शरीर आहे तितकी भगवंताची घरे. पृथ्वीवर जितकी काही शरीरं आहेत
जितके काही मनुष्य आहेत तितके काय आहे, भगवंताची घरे आहेत. प्राण्यांसुद्धा मध्ये सुद्धा भगवंत आहे. ते मुके प्राणी त्यांना किती मारतात, कुत्र्याला म्हणा, मांजराला म्हणा, नाही मारायचं, त्याच्यामध्ये सुद्धा जीव आहे. त्यांना कळत नाही कुठे जावं कुठे राहावं, काहीच कळत नाही, तेवढी बुद्धी त्यांना नाही, बुद्धी त्यांना नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे ते पुन्हा म्हणजे त्याचं अंतःकरण पुन्हा अंतःकरण शुद्ध करण्यासाठी प्रयत्न करावा. असं जर केलं तर समजल्या विनसी नव्हे सिनावे कास यासी, समजलं की सगळं झालं. अशा प्रकारे समर्थांनी महंताची लक्षणं याच्यामध्ये सांगितली आहे. महंत कसा असावा, महंताला समर्थांनी उभं केलेलं आहे. समर्थांनी महंत कसा असावा याचं उत्तम उदाहरण इथे दिलेलं आहे. म्हणजे महंत कसा असला पाहिजे, त्याने कसं वागलं पाहिजे, दुसऱ्याच्या मनाचा कसा विचार केला पाहिजे, काही गोष्टींमध्ये मौनही त्याला धारण करता आलं पाहिजे. मौन धारण केलं तरच सगळ्याचा काय होईल, पाडा होईल. म्हणजे मौन धारण केल्याने सगळं काय होईल, उत्तमाचं होऊन जाईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की समर्थांनी सांगितलेलं आहे की शोध घ्यावा परांतराचा, दुसऱ्याचं अंतर्मन कशामुळे दुखलेलं आहे त्याचा शोध घ्यावा. अशा प्रकारे समर्थांनी महंताची लक्षणे उत्तमाची उत्तम, सूक्ष्मातलं सूक्ष्म विवरण समर्थांनी इथे दिलेलं आहे. विवरण करून सांगितलं. जणू समर्थांनी आपलं अंतःकरण प्रगट केलं आहे. ज्या माणसांचा लोकसंग्रह करायचा आहे, महंत व्हायचं आहे आणि अनेकांना आपलंसं करायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये सुखी आणि धन्य व्हायचं आहे, त्याने काय करावं, तर हा विषय समर्थांनी या समासात सांगितलेलं आहे. म्हणजे कसा असावा महंत याचं सगळं विवरण समर्थांनी या समासामध्ये दिलेलं आहे. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात आहे तसं आपण वागलं पाहिजे, तसं आपल्याला वागता आलं पाहिजे. कारण माणसाने कसं असावं, उत्तम माणसाचं आचरण हे उत्तम असावं. प्रत्येक माणूस हा आदर्श असला पाहिजे. त्याच्याकडे बघून त्याच्या चालण्यात बोलण्यात आदर्श असावा. त्याला ते बघून सगळी माणसं त्याच्याकडे धावत आली पाहिजे. सगळा गोतावळा त्याच्याजवळ राहिला पाहिजे. त्याच्या वागण्यावर, त्याच्या बोलण्यावर, त्याच्या चालण्यावर, त्याच्या नम्रतेवर सगळं अवलंबून आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की हे सगळं समर्थांनी यामध्ये विवरण केलेलं आहे. इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे विवरण निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.